आणखी एक विषय असा मॅडम, गावोगावी पाणी पुरवठ्याची कामं सुरू आहेत सध्या. आणि त्यामध्ये जी गटाराची कामं आहेत त्यामध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन त्या एका चालीमध्ये घातली जाते. आणि ज्यावेळेस पाईपलाईन जर समजा पाणी पुरवठ्याची लिकेज झाली तर ते गटारातून दूषित पाणी त्या पाईपलाईन मधून त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा अनेक ठिकाणी कामं झालेली आहेत मान तालुक्यामध्ये, पाणी पुरवठा विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल त्यांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. तर त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? सांडपाणीच्या लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन हे सेपरेट असलं पाहिजे, स्पष्ट सूचना आहेत. पण असं जर कुठेतरी असं झालेलं असेल तर आम्ही चौकशी करून घेऊ आणि त्यांच्यावर कारवाई करणार. असे आमच्याकडे पुरावे आहेत. ठीक आहे, द्या मला. आणि त्यामध्ये दोन्ही पाईप एकत्र टाकलेले आहेत. असं वावर एरिया असेल किंवा दुर्गेवाडी वगैरे अशी जी गावं आहेत तर जलजीवनची पण कामं झालेली आहेत. त्या ठिकाणी गटाराच्या एका चालीमध्ये त्या पाण्याच्या पाईपलाईन पण घातलेल्या आहेत अशा ठेकेदारांनी. मात्र बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष आणि पाणी पुरवठा विभागाचं पण दुर्लक्ष आहे. मी तपासणी करून घेते याच्या वार वीर्याच्या ना.